नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरती, आरोग्य भरती तसेच तलाठी भरती आणि येणाऱ्या जेवढ्या काही सर्व सरळ सेवा स्पर्धा असणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत आपल्याला हे नेहमी परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यातलेच आपण 30 इम्पॉर्टंट असे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, नोकरी इनसाइडर या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. कारण पहा, वनरक्षक भरती जी आहे याची जी टेंटेटिव्ह डेट आहे ती आहे पहा 31 जुलैपासून देण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 31 तारखेपासून आपली वनरक्षकची भरती सुरू होईल. त्यापूर्वी आपण जे काही 2019ला परीक्षा झाली होती त्याच्या सर्व क्वेश्चन पेपर आपण एकाच दिवशी घेणार आहोत, किंवा आता 31 तारखेपर्यंत एक एक आपण पेपर त्याचा घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य त्याच्या मधुबनी चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट करून द्यायचं आहे. पहा, तर खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ते राज्य त्याच्या मधुबनी चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे? हाच प्रश्न आपल्याला अल्टरनेट एक वेळा विचारण्यात आलेला होता. पहा, तर मधुबनी चित्रकला जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर बिहार हे जे राज्य आहे या राज्याची चित्रकला पद्धत आहे किंवा एक चित्रकला आहे ती आहे मधुबनी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल बिहार. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या प्रयोगात क्रियापदाने शक्यता सुचवली असते त्या प्रयोगास कोणता प्रयोग म्हटला जातो? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रयोगावरती प्रश्न आहे, मराठी व्याकरण यावरचा आधारित हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रयोग विचारलेला आहे. कोणता प्रयोग? तर पहा, व्याख्या पहा आधी. ज्या प्रयोगात क्रियापदाने शक्यता सुचवली असते, पहा क्रियापदाने काय केले असते? शक्यता दाखवलेली असते, त्या प्रयोगाला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 शक्य कर्मणी प्रयोग असं त्यावेळी त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रयोगाची जर व्याख्या तोंडपाठ असेल तर एकही आपला प्रश्न या ठिकाणी कसलाच जाणार नाही. या ठिकाणी व्याख्याच विचारली होती आपल्याला. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या खेळाला प्रामुख्याने हुतुतू असे म्हटले जाते? हा मित्रांनो, जेवढे काही आपले विद्यार्थी आहेत या सर्वांना हा प्रश्न यायलाच पाहिजे. पहा, एक प्रकारे प्रश्न आपल्याला विचारला जातो की हुतुतू जे आहे याला अजून एक नाव काय आहे? तर लक्षात ठेवा, हुतुतूलाच अजून एक नाव आहे, ते आहे पर्याय क्रमांक 1. तर कबड्डी हा जो नाव आहे किंवा कबड्डी जे आहे यालाच हुतुतू या नावाने देखील ओळखलं जातं आणि महाराष्ट्र राज्यात जो कबड्डी आहे त्याला हुतुतू म्हणतात. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल? पहा, लंकेची पार्वती. मित्रांनो, आपण यावरती महत्त्वाचे जे काही वाक्प्रचार आहेत ते देखील आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ते व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. तर लंकेची पार्वती म्हणजे काय? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री तिला म्हटलं जातं पहा लंकेची पार्वती. लक्षात ठेवा, लंकेची पार्वती म्हणजे एखादी अशी स्त्री की जिच्या अंगावरती एकही दागिना नसतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील. ईस्ट इंडिया कंपनी जी होती, ईस्ट इंडिया कंपनी यांनी भारतामध्ये आपली पहिली फॅक्टरी जी आहे ही कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी स्थापन केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर सुरत हे जे शहर आहे, तर सुरतमध्ये पहा ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी बसलेली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वनस्पतींच्या थेट मुळांना पाणी देण्यात येते त्या सिंचन पद्धतीला काय म्हटले जाते? हा प्रश्न मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे, कारण आता हा प्रश्न पहा आपल्याला 2019ला जी महापोर्टल होतं, तर महापोर्टलने हा प्रश्न आपल्याला कृषी विभागात विचारला होता. 2022ला जे म्हाडा झालं, म्हाडामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख केला होता आणि तो जो प्रश्न होता हा TCS द्वारे घेण्यात आलेला होता. तर पहा, मुळांच्या म्हणजे वनस्पतींच्या थेट मुळांना पाणी देण्यात येतं ती जी सिंचन पद्धत आहे तिला म्हटलं जातं पहा ठिबक सिंचन. म्हणजे पाईपला ड्रिल असतात आणि ते डायरेक्ट झाड जे आहे किंवा वनस्पती जे आहे त्याच्या मुळामध्ये दिले जातात. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कोणत्या जिल्ह्यातील डोंजा गाव हे विकासाकरिता दत्तक घेतलेले आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला डोंजा किंवा डोंजा असं नाव दिलेलं असणार आहे, लक्षात ठेवा. तर हे जे गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला विचारलं आहे.
तर या जिल्ह्याची खासियत या गावाची खासियत काय होती, तर क्रिकेटपटू जे सचिन तेंडुलकर आहे तर त्यांनी विकास करण्याकरिता ते जे गाव आहे ते दत्तक घेतलेलं होतं, डोंजा गाव. आणि हे जे आहे लक्षात ठेवा, हे धाराशिव या जिल्ह्यामध्ये येतं. लक्षात ठेवा, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला हा 2018 मध्ये विचारला होता, 2019 मध्ये विचारण्यात आला, 2022 ला सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर या ठिकाणी जेवढे वेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस हे धाराशिवच्या ऐवजी उस्मानाबाद असं नाव होतं. पहा, उस्मानाबाद. म्हणजे एखादे जर विद्यार्थी नवीन असेल तर त्याला जर माहित नसेल हे नाव चेंज करण्यात आलेलं आहे तर त्याची गफलत होऊ शकते. लक्षात ठेवा, धाराशिवचं जे जुनं नाव आहे ते आहे उस्मानाबाद. म्हणजे उस्मानाबादपेक्षाही त्याचं जुनं नाव आधी धाराशिवच होतं, नंतर उस्मानाबाद होतं आणि नवीनही नाव त्याचं उस्मानाबाद धाराशिवच आहे. आणि डोंजा हे जे गाव आहे, जर आपल्याला उस्मानाबाद ऑप्शन आलं तर ते उत्तर असणार आहे आणि धाराशिव आलं तर धाराशिव उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आशिया खंडातील कोणता पुरस्कार जो आहे तो प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? पहा, आशिया खंडातील प्रति नोबेल पुरस्कार कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, जो मॅक्सेसे पुरस्कार आहे किंवा कधी कधी आपल्याला रॅमन मॅक्सेसे असा पूर्ण नाव दिलेलं जातं. आणि हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराला प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दिव्यांगासाठी भारतातील कोणते पहिले राज्य आहे जे प्रथम IT परिसर स्थापित करणार आहे? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. जे दिव्यांग लोक आहेत तर अशा लोकांसाठी असं कोणतं पहिलं राज्य आहे की त्या राज्यामध्ये IT पार्क जे आहे किंवा IT परिसर जो आहे तो स्थापन केला जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर तेलंगणा हे जे राज्य आहे. पहा, तेलंगणा राज्य. तर त्या तेलंगणा राज्यामध्ये जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत तर दिव्यांग व्यक्तींसाठी पहिलं देशातील IT पार्क जे आहे हे स्थापन केलं जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा आपण करंट अफेअर्स 2023 वर आधारित प्रश्न घेतलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कामगार चळवळीचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला होता? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. कामगार चळवळीवर आधारित प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. लक्षात ठेवायचे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर भारतातील जी कामगार चळवळ उदयाला आली होती, लक्षात ठेवा, किंवा त्याचा जन्म झाला आहे असं आपण म्हटलं जाऊ शकतं, तर तो कोणत्या शहरामध्ये झालेला आहे किंवा असं कोणतं शहर आहे की त्या शहरातून कामगार चळवळ जी आहे ही सुरू करण्यात आली होती? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर मुंबई हे जे शहर आहे, मुंबई या शहरामधून कामगार चळवळ जी आहे त्याला सुरू झालेली होती. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेची सुरुवात कोणत्या राज्यापासून केलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स 2023 वरचा प्रश्न आहे. जे राहुल गांधी आहेत तर त्यांनी एक मोहीम सुरू केली होती, त्या मोहिमेचं नाव होतं भारत जोडो. पहा, भारत जोडो यात्रा ही जी आहे ही राहुल गांधी यांनी सुरू केलेली होती. लक्षात ठेवा, ती कोणत्या राज्यातून केली होती? तर पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू या राज्यामधून सुरू केलेली एक त्यांनी उपक्रम होता. त्याला की लक्षात ठेवा, जवळपास त्यांनी 100 दिवस हा प्रवास केला होता पूर्ण भारत देशाचा. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. भारत जोडो यात्रा जी आहे ही तामिळनाडूमधून सुरू करण्यात आली होती. यानंतरचा प्रश्न आहे, काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहेकुरी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आपल्याला कधी कधी या ठिकाणी एक वेळा प्रश्न विचारला होता, पण तालुक्याच्या ऐवजी आपल्याला जिल्हा असा विचारला होता. लक्षात ठेवा, आणि हा जो प्रश्न विचारलाय की हा आपल्याला तालुक्यावरती प्रश्न विचारला आहे. तर लक्षात ठेवा, काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेलं देऊळगाव रेहेकुरी हे जे आहे हे आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. किंवा जर नवीन आपल्याला जर असं विचारलं गेलं, हा प्रश्न जर रिपीट झाला तर अहमदनगरच्या ऐवजी त्या ठिकाणी पहा, कदाचित अहिल्यादेवी नगर सुद्धा नाव असू शकतं. अहिल्यादेवी नगर. त्यामुळे हे थोडंसं कन्फ्युजन मधलं आहे, हे समजून घ्यायचं आहे, कारण अहमदनगरचं नाव चेंज करून अहिल्यादेवी नगर असं प्रस्थापित नाव आहे. आणि देऊळगाव रेहेकुरी हे जे आहे हे काळविटासाठी प्रसिद्ध आहे. तर हे कर्जत या तालुक्यात आहे. पहा, कर्जत तालुका जो आहे तो आहे अहमदनगर जिल्ह्यामधील. पर्याय क्रमांक 2 आपले या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचं रक्षण करण्यासाठी संसदेने किंवा वन्यजीव कायदा केव्हा संमत केला होता? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा मित्रांनो, वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे तो कोणत्या वर्षी संसदेने संमत केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 1972. पहा मित्रांनो, 1972 या साली
पशु प्राणी आणि हे जे आहेत वनस्पती यांच्या संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे तो 1972ला संमत करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। आणि 2019ला हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे। यानंतरचा प्रश्न आहे, शहरी क्षेत्रातील वनसंसाधन हक्कांना मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पहा, प्रश्न प्रत्येक वेळेला आपण लक्षपूर्वक ऐकायचा आहे। तर शहरी क्षेत्रातील वनसंसाधन हक्कांना मान्यता देणारं देशातील पहिलं राज्य कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर उत्तराखंड हे जे असं पहिलं राज्य आहे की त्यांनी शहरी क्षेत्रातील जे वनसंसाधन हक्क आहेत त्यांना मान्यता दिलेली आहे आणि असं ते पहिलं राज्य ठरलं आहे उत्तराखंड। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न मित्रांनो हा आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे प्रश्न हा थोडासा इम्पॉर्टंट आहे। पहा, 2019ला या प्रश्नाचा उल्लेख होता, 2016ला देखील या प्रश्नाचा उल्लेख होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे। सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर डॉक्टर मनमोहन सिंग हे जे आहेत हे सियाचीन या हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय ठरलेले होते, पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले होते। पहा, पहिले भारतीय नाही, पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत डॉक्टर मनमोहन सिंग। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे। या ठिकाणी आपल्याला पहा 3 प्रश्न हे विचारलेले जातात, नेहमी विचारले जातात, लक्षात ठेवा। तर या ठिकाणी प्रश्न पहिला विचारला जातो की भारतातील पहिलं जलविद्युत केंद्र कोणतं आहे? तर पहा, शिवसमुद्रम हे जे आहे शिवसमुद्रम हे भारतातील आपल्या पहिलं जलविद्युत केंद्र आहे। या ठिकाणी दुसरा एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या नदीवरती ते स्थित आहे? तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 1। तर पहा, कावेरी या नदीवरती स्थित आहे, लक्षात ठेवा, कावेरी नदीवरती स्थित आहे। तिसरा प्रश्न काय विचारला जातो की ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, कर्नाटक या राज्यामध्ये ते स्थित आहे आणि त्याची जी स्थापना आहे ती आहे 1905 या वर्षी। म्हणजे आपण जवळपास एका प्रश्नामध्ये 5 प्रश्न हे रेग्युलर पाहिले आहेत, लक्षात ठेवा। आणि हा प्रश्न परत एक वेळा जर आपल्याला रिपीट करायचा असेल किंवा अशा जर प्रश्नांची PDF हवी असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करायचं आहे। तर भारतातील पहिलं जे जलविद्युत केंद्र आहे शिवसमुद्रम हे कावेरी नदीवरती स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे, गुगलच्या सहकार्याने सामूहिक स्वयंपाकगृहांना जिओ टॅग मिळवणारे डॅश हे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे। ऑप्शन आपल्याला महत्त्वाचे आहेत, पहा, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश। तर यामध्ये काय विचारलंय की गुगलचे हेल्प घेऊन किंवा गुगलच्या सहकार्याने सामूहिक स्वयंपाकगृह जे आहेत तर त्यांना जो जिओ टॅग आहे तो मिळवून दिला आहे आणि ते मिळवणारं पहिलं राज्य भारतातील कोणतं ठरलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर उत्तर प्रदेश हे पहिलं असं राज्य ठरलं आहे की गुगलच्या सहकार्याने सामूहिक स्वयंपाकगृह जे आहेत त्यांना जिओ टॅग मिळालेला आहे आणि देशातील ते पहिलं राज्य ठरलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, लाखेच्या उत्पादनात भारतातील कोणते राज्य सगळ्यात आघाडीवरती आहे? पहा, जे लाख आहे, लाख पदार्थ, लाखेचा पदार्थ, लक्षात ठेवा हा महत्त्वाचा आहे। याच्यापासून लाखेपासून बांगड्या वगैरे बनवल्या जातात। तर हे जे उत्पादन आहे हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर छत्तीसगड हे जे राज्य आहे, पहा, छत्तीसगड राज्यामध्ये लाखेचं जे उत्पादन आहे हे सर्वात जास्त घेतलं जातं, म्हणून ते भारतातील सर्वात आघाडीवरचं राज्य आहे। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल छत्तीसगड। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे। नदी प्रणालीवर हा प्रश्न आपल्याला नेहमी मित्रांनो विचारण्यात आलेला आहे। तर खालीलपैकी महाराष्ट्रातील अशी कोणती नदी खोरे आहे की ते सर्वात मोठं नदी खोरं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर गोदावरी नदी खोरे जे आहे हे आपल्या राज्यामधील सर्वात मोठं नदीचं खोरं आहे। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पश्चिम बंगालच्या गंगेच्या दक्षिणेकडील बाजूस 54 बेटे आहेत। पहा, 54 छोटी बेटे आहेत, तर त्याला काय म्हटलं जातं? हा प्रश्न आतापर्यंत मित्रांनो परीक्षेत विचारलेला नाही, पण या ठिकाणी प्रश्न विचारला होता असा की पश्चिम बंगालच्या गंगेच्या दक्षिणेकडील जे बेट आहे तर त्याला काय म्हटलं जातं? या ठिकाणी आपल्याला अंक दिलेला आहे, तर 54 छोटी छोटी बेट आहेत, तर त्या बेटांना काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर त्याला सुंदरबन असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा। पश्चिम बंगालच्या गंगेच्या दक्षिणेकडील जी बाजू आहे त्या ठिकाणी जी काही बेट आहेत तर त्यांना सुंदरबन असं नाव आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांनी डॅश या राज्यामध्ये पाणी क्रांती घडवून आणली होती. हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. यावर आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर पहिला प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की भारताचे जे वॉटरमॅन आहेत, पहा भारताचे वॉटरमॅन म्हणून कोणाची ओळख आहे. तर लक्षात ठेवा प्रश्न मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र सिंग, कारण हा प्रश्न 19च्या वनरक्षक भरतीसाठी विचारण्यात आलेला होता. डॉक्टर राजेंद्र सिंग राणा जे आहेत यांना भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखलं जातं आणि त्यांनी पाणी क्रांती घडवून आणली होती. ते राज्य आहे पहा राजस्थान. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. राजस्थानमध्ये त्यांनी पाणी क्रांती जी आहे ही घडवून आणली होती. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ समर्पित आहे, किंवा भारतातील सर्वात मोठा जो चित्रपट सृष्टीतील पुरस्कार आहे तो कोणाच्या नावाने दिला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर दादासाहेब फाळके जे आहेत यांच्या स्मरणार्थ किंवा यांना समर्पित करण्यासाठी आपली जी फिल्म इंडस्ट्री आहे भारतातील त्याचा पुरस्कार जो आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा देण्यात येतो. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनामध्ये देशात प्रथम क्रमांकावरील राज्य कोणतं आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्समध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी आहे याच्या अंतर्गत सूक्ष्म सिंचन जे आहेत तर त्यामध्ये पहा देशात प्रथम क्रमांकावर असणारं राज्य कोणतं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर देखील होईल पर्याय क्रमांक 2 तर तामिळनाडू हे जे राज्य आहे हे सूक्ष्म सिंचनाच्या म्हणजे सिंचनामध्ये देशात आपल्या पहिल्या क्रमांकावरती आहे, जे की कोणत्या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. या ठिकाणी मित्रांनो आपण एक वेळा राजधानी रिवाइज करूया. गुजरातची राजधानी पहा, गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. तामिळनाडूची राजधानी आहे पहा चेन्नई. या ठिकाणी तेलंगणा आहे, तेलंगणाची राजधानी आहे पहा हैदराबाद. तसेच खाली 4थ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राची राजधानी देखील आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई. आणि याचं आहे काय तर तामिळनाडू उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, आत्मनिर्भर भारत अभियान हे कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं होतं. हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे, कारण जो कोविड पिरियड होता, कोविडचा काळ होता, त्यामध्ये अशा काही महत्त्वाचे काही अभियान लॉन्च झाले होते. त्यातीलच हे एक आहे आत्मनिर्भर भारत, म्हणजे स्वतःवरती अवलंबून राहा, स्वतःवरती डिपेंड राहा असा त्याचा अर्थ होतो. तर हे कधी सुरू करण्यात आले किंवा कोणत्या वर्षी जाहीर झालेलं आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर मे 2020. पहा मे 2020. तर हे जे आहे हे नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं एक अभियान होतं आत्मनिर्भर भारत, म्हणजे स्वतःवरती जास्त प्रमाणात आपण अवलंबून राहा. आणि हे जे आहे हे कोरोना काळामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू होतं तर त्या काळामध्ये काढलेलं त्यांनी एक अभियान आहे. पर्याय क्रमांक 4 आपला योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. पहा मन आहे काखेत कळसा गावाला वळसा, याचा योग्य अर्थ काय आहे आपल्याला ऑप्शन मधून सांगायचा आहे. मित्रांनो कमीत कमी म्हणीचे तरी आपण कमेंट करून उत्तर देत राहा, कारण म्हणी ज्या आहेत त्या सर्वात इम्पॉर्टंट असणार आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जी जवळ असलेली वस्तू आहे तिला दुसरीकडे शोधणे त्यालाच म्हटलं जातं पहा काखेत कळसा आणि गावाकडे वळसा, जवळच्या वस्तूचा दूरवर शोध घेणे. पर्याय क्रमांक 1 आपले या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात IIT पार्क जे आहे म्हणजे IIT दिल्ली जे आहे हे आपले पहिले जागतिक कॅम्पस जे आहे हे उघडणार आहे. मित्रांनो पहा हे जे 26 ते 30 प्रश्न आहेत आपण हे टोटल आणि टोटल करंट अफेअर्स 2023 वरती आधारित घेतलेले आहेत. तर पहा कोणत्या शहरामध्ये, खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये IIT दिल्ली जे आहे, पहा IIT दिल्ली जे आहे हे आपलं पहिलं जागतिक लेवलवरचा कॅम्पस त्या शहरामध्ये उघडणार आहे. असं ते शहर कोणतं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर अबुधाबी. लक्षात ठेवा अबुधाबी हे जे शहर आहे या शहरामध्ये IIT दिल्ली जे आहे हे त्यांचा एक नवीन कॅम्पस उघडणार आहे की जो जागतिक लेवलवरचा असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल अबुधाबी. यानंतरचा प्रश्न आहे, पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा 17वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे. प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे. पहा तर नुकतंच काही जे क्रिकेटर आहेत त्यांनी आपल्या कसोटी म्हणजे टेस्ट क्रिकेट जे आहे त्यामध्ये डेब्यूट केला आहे आणि त्यापैकी त्यामध्ये विचारलं की 17वा जो प्लेअर असा कोणता ठरला आहे की त्यांनी डेब्यूटमध्ये त्याच्या 100 रन्स म्हणजे शतक केलेला आहे. लक्षात ठेवा. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3 यशस्वी जयस्वाल हा जो आहे हा 17वा असा भारतीय खेळाडू क्रिकेटपटू ठरला आहे की त्यांनी डेब्यूमध्ये शतक केलेलं आहे. कारण हे जे केलेलं आहे पहा वेस्ट इंडिज या देशाच्या विरुद्ध त्यांनी शतक केलेलं आहे यशस्वी जयस्वालने. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे,
पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हे जे आहे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? प्रश्न महत्वाचा आहे. पुरस्कार एक प्रकारे आपण त्याला सन्मान म्हणू शकतो आणि हा जो आहे सध्या प्रत्येक देशाचा म्हणजे प्रत्येक देश जो आहे तो मोदींना सध्या देत आहे असा काही ना काही एखादा पुरस्कार. यामध्ये काय आहे? ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हे जे आहे हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर फ्रान्स या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे आणि तो नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये वार्षिक बोनालू महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे? पहा, बोनालू महोत्सव जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जे तेलंगणा राज्य आहे, तेलंगणा या राज्यामध्ये बोनालू महोत्सव जो आहे हा आयोजित केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा मित्रांनो आपला हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30. विम्बल्डन ग्रँड स्लॅम 2023 चे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या खेळाडूनं जिंकलेलं आहे? प्रश्न महत्वाचा आहे. पहा, नोवाक जोकोविच वगैरे त्यांना हरवून 2023चं जे ग्रँड स्लॅम आहे विम्बल्डन ग्रँड स्लॅम ते कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर कार्लोस अल्काराज हे जे आहेत हे 20 वर्षाचा टेनिसपटू आहे आणि त्यानं जे विम्बल्डन ग्रँड स्लॅम आहे 2023चं त्याचं पुरुष विजेतेपद जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो हा प्रश्न थोडासा नोटीस करून ठेवायचा आहे किंवा अंडरलाईन करून ठेवा, कारण हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. विम्बल्डन म्हणजे जे काही गेम्स असणार आहेत त्याच्या संबंधात हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो हे होते पहा आपले महत्त्वाचे असणारे 30 प्रश्न. या 30 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून सांगा, म्हणजे तुमचे एक प्रकारे किती मार्क्स तुम्हाला मिळू शकतात हे आपल्याला समजून जाईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. आणि प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये आणि काही जे महत्त्वाचे क्वेश्चन असणार आहेत किंवा काही ज्या नोट्स असणार आहेत त्या देखील आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.